हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू शिक्षण टीव्ही यूट्यूब चॅनल. आज आपण अतिशय महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत, रोमन नंबर्स. ठीक आहे, चला तर मग आपण चॅप्टर कडे वळूया. रोमन नंबर्स म्हणजे काय? रोमन साम्राज्यामध्ये प्राचीन काळात वापरले जाणारे अंक पद्धती, तीच रोमन नंबर सिस्टीम. ठीक आहे, चला तर मग तुम्ही अशी घड्याळ पाहिली असेल, वॉच. ठीक आहे, रोमन अंक बऱ्याचशा ठिकाणी किंवा मूवीच्या पार्ट 1 पार्ट 2 देखील असतात किंवा बुकवर देखील असतात बघा. तुमच्या रोमन नंबर्स मध्ये तुमचा क्लास लिहिलेला असतो. ठीक आहे, क्लास 10 साठी क्लास असा 10 नंबर साठी एक्स लिहिलेला असतो. आठवतंय? कधी पाहिले? ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या. एक साठी कसं सिंबल दिलेलं आहे आपल्याला? 1 बघा. 5 साठी V, 10 साठी X, देन L साठी 50 साठी L, 100 C, 500 D and 1000 M. ठीक आहे, मग 1 2 3 4 आणि 5 बघा. 5 ला कशाने दर्शविला जातो? व्ही न. कशाने? व्ही न. पण आता 4 लिहायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करावं लागतं? व्ही आणि लेफ्ट साइडला 1 लिहावं लागतो. बघा, अशा प्रकारे. तुम्हाला माहिती ना, आपण कोणतेही काम करताना कोणत्या हाताने स्टार्ट करतो? पहिले राईट साइड ना, उजव्या हाताने. ठीक आहे, बघा कधी पण. आता समजा हे व्ही लिहिले मी. ठीक आहे, व्ही म्हणजे काय? व्ही मीन्स 5. ठीक आहे, जर मी तेच व्ही 2 व्ही लिहितो, हाच व्ही मी राईट साइडला लिहिलं तर प्लसचं काम करतो. कोणतं? प्लस. राईट साइडला कोणतं काम करतो? प्लस. आणि लेफ्ट साइडला मायनस. कोणतं? मायनसचं काम करतो. ठीक आहे, मग आता मी इथं प्लस लिहिले, मग 5 + 1 किती झालं रे? 6. आणि तेच मी लेफ्ट साइडला लिहिलं तर किती झालं? 5 - 1 किती? 4. मग इथं कसं येणार? लेफ्ट साइडला आलंय का? लिहिलंय आपण ऑलरेडी. तेच जर मला 11 लिहायचं असतं तर मी कसं लिहिलं असतं? 10 + 1. ठीक आहे, आणि जर मला 9 लिहायचं असतं तर रे 10 मायनस लेफ्ट साइडला म्हणल्यावर मायनस झाला. तेच मला 10 लिहायचं असतं तर काय लिहिलं असतं मी? x. जर मला 11 लिहायचंय तर काय लिहिलं असतं मी? x + 1. ठीक आहे, देन मला 9 लिहायचंय तर काय करावं लागेल मला? x म्हणजे 10 - 1. लेफ्ट साइडला लिहिलं मीन्स मायनस आणि राईट साइडला मीन्स प्लस. आलं लक्षात? ठीक आहे, बघा एकदा. सॉरी, चला तर मग प्रॉब्लेम सेट 1 सॉल्व करूया. ठीक आहे, फर्स्ट प्रॉब्लेम सेट काय म्हणले रे? राईट ऑल नंबर्स फ्रॉम 1 to 20 युजिंग न्यूमरल्स. ठीक आहे, मग स्टार्ट करूया. 1 साठी कसं लिहितो रे आपण? 1 साठी 1. ठीक आहे, 2 साठी डबल लाईन 2, 3 साठी 3, 4 साठी बघा. 4 साठी पहिले व्ही लिहायचं आणि लेफ्ट साइडला लिहिलं काय होतं? -1. मग झालं का? आलं 4 राईट. देन 5 साठी व्ही. ठीक आहे, 6 साठी पहिले मला 5 + 1, 7, 5 + 2. बरोबर आहे का नाही? 8 साठी काय करावं लागेल? पहिले तर व्ही लागला 5 आणि 1 2 3 + 3. बरोबर आहे का? आता 10 लिहायचं आपलं, सॉरी 9 लिहायचंय तर काय करावं लागेल? पहिले तर आपण काय करतो? 10 लिहितो. झालं ना? x मीन्स 10 आणि मायनस लेफ्ट साइडला लिहिलं म्हणजे -1. किती झालं? 9. आलं का लक्षात? आणि 10 साठी माहितीच आहे तुम्हाला x. पुढे बघा 11. 11 ला पहिले तर 10 लिहिलं, झालं 11? नाही,
10 लिहिले ना आपण, ठीक आहे, +1 करावं लागेल, ठीक आहे. देन नेक्स्ट 10 +2, ठीक आहे. 13 साठी 10 +3, 14 कसं लिहिणार? पहिले तर काय लिहिलं 10, पुन्हा v मीन्स 15 झालंय, बरोबर आहे. मायनस करायचं म्हणलं लेफ्ट साइडला, ठीक आहे, अलग लक्षात झालं. 14 नेक्स्ट 15 ला x v, 16 ला x v, देन +1, 17 x v +2, ठीक आहे. 18 x 19 x 20 लिहिले मी, काय लिहिले आणि मायनस लिहायचं आता लेफ्ट साइडला, आलं लक्षात. आणि 20 साठी x, 10 + 10 20. झाला आपला हा क्वेश्चन सॉल्व. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया, ठीक आहे. बघा सेकंड क्वेश्चन पाहूया आपण. काय म्हणले? राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स, ठीक आहे. मग आता सॉल्व करूया. v मीन्स काय असतं रे? 5. नेक्स्ट सेकंड वाला 5 + 2 किती झालं रे? 7. x मीन्स किती? 10. आता 4 नंबरचा कडे लक्ष द्या. x 1 2 3 म्हणजे काय झालं? 13. देन नेक्स्ट x 5 सॉरी x मीन्स 10 आणि v मीन्स 5 मधून लेफ्ट साइडला लिहिलंय, मग मायनस करावं लागेल. काय झालं? 14. काय झालं? 14. नेक्स्ट x मीन्स 10, v मीन्स 5, 10 + 5 15 +1 16. ठीक आहे, येतं लक्षात, ठीक आहे. नेक्स्ट बघा x मीन्स 10 + 5 किती झालं? 15 +3 किती झालं? 18. आणि हा जो आहे, ठीक आहे, किती झालं? x मायनस लेफ्ट साइडला म्हणजे मायनस किती झालं? 9. आलं लक्षात. चला मग अजून नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन करूया, ठीक आहे. चला फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. 3 साठी कसं लिहिणार? 1 2 3. 8 साठी सॉरी हे काय? v + 3 किती झालं? 8. नेक्स्ट 6 साठी बरोबर आहे, प्लस साइडला लिहिलं म्हणजे आपल्याला राईट साइडला लिहिलं म्हणजे प्लस होतो, ठीक आहे. 12 बरोबर आहे. 15 साठी x आणि काय करतो? +5 झालं 15. आणि 19 साठी आलाय, बरोबर आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. राईट द नंबर्स युजिंग न्यूमरल्स. मग लिहिता येईल आपल्याला, सॉल्व करता येईल. करूया सॉल्व. 9 साठी पहिले तर x लिहितो आपण, बरोबर आहे, मीन्स 10 आणि 10 - 1 बरोबर आहे 9. 2 साठी डबल लाईन, ठीक आहे. 3 सॉरी 3 थर्ड क्वेश्चन पाहूया. 10 + 5 किती झालं? 15 अँड ऍड अजून 2 केले, झालं 17. ओके. फोर्थ क्वेश्चन काय म्हणलंय? 4 साठी काय लिहितो आपण? पहिले तर 5 लेफ्ट साइडला लिहिल्यानंतर एक लाईन -1, ठीक आहे. 11 साठी काय लिहितो? x मीन्स 10 आणि राईट साइडला +1. 18 साठी x +1 किती झालं? सॉरी x +
व्ही केलं काय झालं 15 आणि 1 2 आलंय बर ठीक आहे. आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. कोणता आहे फूड. काय म्हणले रे fill in the table below each given number is written in international numerals and then again in Roman numerals if it is written correctly in Roman numerals. Put बघा आपल्याला दोन सिंबल मध्ये एक तर राईट किंवा रॉंग करेक्ट असेल तर राईटचा सिंबल आणि रॉंग असेल तर ठीक आहे करता येईल सॉल्व. बघा 4 साठी आपण असं लिहितो का रे नाही. मग हा काय असेल रॉंग असेल. 4 कसं लिहितो आपण कसं लिहितो व्ही लेफ्ट साइडला -1 बरोबर आहे का ना. हा आपला 4 करेक्ट आहे ठीक आहे. 6 राईट आहे ना व्ही +1 ठीक आहे. देन 8 साठी असं लिहितो का नाही. काय लिहितो आपण 8 साठी हे तर रॉंग आहे. 8 साठी काय लिहितो v +3 5 + 3 8 मग 16 राईट आहे का रे यस राईट ठीक आहे. x मीन्स 10 5 मीन्स आपलं v मीन्स 5 आणि 1 ठीक आहे 16. 15 साठी असं लिहितो का नो रॉंग. 15 कसं लिहितो x मीन्स 10 v मीन्स 5. चला झालंय आपलं सॉल्व. आजचा चॅप्टर कसा वाटला कमेंट करायला विसरू नका ठीक आहे. बघा आणि अजून एक विद्यार्थ्यांनो आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्राला शेअर करा आणि हा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी शिक्षण टीव्हीला सबस्क्राईब करा ठीक आहे. चालते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ठीक आहे.